विद्यार्थी मित्र हो नमस्ते. आपण इयत्ता 11वी सायकोलॉजी या विषयामधील जो दुसरा टॉपिक आहे ब्रँचेस ऑफ सायकोलॉजी किंवा ज्याला आपण मानसशास्त्राच्या शाखा असं म्हणतोय, तर या शाखांचा आपण गेल्या लेक्चरपासून अभ्यास करतोय. तर यामध्ये आपण आत्तापर्यंत डेव्हलपमेंटल सायकोलॉजी, चाइल्ड सायकोलॉजी, ज्याला आपण वैकल्पिक मानसशास्त्र, बाल मानसशास्त्र असं म्हटलेलं होतं, त्याचबरोबर सोशल सायकोलॉजी, सामाजिक मानसशास्त्र आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढची ब्रँच आपण घेतलेली होती प्रायोगिक मानसशास्त्र किंवा ज्याला आपण एक्सपेरिमेंटल सायकोलॉजीचं म्हणतोय. एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी या ब्रँचमध्ये गेल्या लेक्चरमध्ये आपण थोडासा भाग पाहिलेला होता. आज आपण सविस्तरपणे प्रायोगिक मानसशास्त्र ही जी ब्रँच आहे त्या ब्रँचचा आज आपण अभ्यास करणार आहे. त्याचबरोबर ॲबनॉर्मल सायकोलॉजी ज्याला आपण म्हणतो, अपसामान्य मानसशास्त्र असं म्हणतो, तर याही मानसशास्त्राच्या सैद्धांतिक शाखेचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर प्रायोगिक मानसशास्त्र या शाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर या शाखेमध्ये प्रायोगिक मानसशास्त्र या शाखेमध्ये काम करणारे जे प्रायोगिक मानसशास्त्रज्ञ असतात, एक्सपेरिमेंटल सायकोलॉजिस्ट असतात, हे सायकोलॉजिस्ट एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाची मूलभूत कारणे शोधण्याचा ते प्रयत्न करतात. व्यक्तीच्या वर्तनाची मूलभूत कारणे शोधण्याचं काम प्रायोगिक मानसशास्त्रज्ञांकडून केलं जातं. त्याचबरोबर वेदक उद्दीपकाला व्यक्ती प्रतिक्रिया कसा देतो, एखादा वेदक उद्दीपक आहे, सेन्सेशनल स्टिम्युलस आहे, तर त्याला कशा पद्धतीचे फीडबॅक किंवा रिस्पॉन्सेस दिले जातात, तर याही घटकाचा अभ्यास या प्रायोगिक मानसशास्त्र या शाखेमध्ये केला जातो. तसेच व्यक्ती एखाद्या गोष्टीचं आकलन कसं करतात, त्याचं अध्ययन कसं करतात, त्याचबरोबर स्मृतीमध्ये एखादी गोष्ट कशी ठेवतात, भावनिक तर्क व प्रतिक्रिया कशा देतात, व्यक्ती भावनिक तर्क आणि त्यास प्रतिक्रिया कशा पद्धतीच्या देत असतात, तर अशा पद्धतीच्या घटकांचा अभ्यास करण्याचं काम प्रायोगिक मानसशास्त्र या शाखेमध्ये वेगवेगळे प्रायोगिक मानसशास्त्रज्ञ करत असलेले आपल्याला दिसून येतात. ही शाखा वेदन असेल, संवेदन असेल, त्याचबरोबर अध्ययन असेल, अवधान असेल, तर्क प्रक्रिया असेल, तर यामध्ये ज्या येणाऱ्या किंवा स्मृती असेल, मेमरी असेल, विस्मरण असेल, तर यासारख्या प्रक्रियांमध्ये ज्या अडचणी येतात, ज्या समस्या येतात, ज्या मानसिक प्रक्रिया आता मी सांगितलेल्या आहेत, या मानसिक प्रक्रियांमध्ये जे येणारे अडथळे आहेत, ज्या समस्या आहेत, तर या समस्यांचा अभ्यास करण्याचं काम या एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी प्रायोगिक मानसशास्त्र या शाखेमध्ये काम करणारे मानसशास्त्रज्ञ करत असतात. त्याचबरोबर या समस्या कशा हाताळल्या पाहिजेत, अध्ययनाशी असणाऱ्या समस्या असतील, वेदनाशी संबंधित असणाऱ्या समस्या असतील, संवेदनाशी संबंधित असणाऱ्या समस्या असतील, किंवा अवधानाशी संबंधित असणाऱ्या समस्या असतील, अध्ययनाशी संबंधित समस्या असतील, किंवा इकडे तर्क प्रक्रियेशी संबंधित समस्या असतील, स्मरण प्रक्रियेशी संबंधित समस्या असतील, तर या समस्या कशा पद्धतीनं हाताळल्या गेल्या पाहिजेत, याही घटकाचा अभ्यास या प्रायोगिक मानसशास्त्र या शाखेमध्ये केला जातो. त्याचबरोबर प्रयोगशाळेमध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास करण्याचं काम प्रायोगिक मानसशास्त्रज्ञ करत असतात. या संदर्भामध्ये इव्हॉन पॅव्लोव, रशियन शरीरशास्त्रज्ञ इव्हॉन पॅव्लोव यांचा प्रयोग आपल्याला या ठिकाणी प्रायोगिक पद्धतीमध्ये अभ्यासायचा आहे. गेल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की प्रायोगिक पद्धती ही जी पद्धती आहे ती अतिशय वस्तुनिष्ठ अशा प्रकारची पद्धती आहे. यातले निष्कर्ष हे अचूक असतात, कारण का संशोधनासाठी प्रायोगिक पद्धती ही महत्त्वाची पद्धती म्हणून वापरली जाते. त्यामुळे ही जी पद्धती आहे, मानसशास्त्राच्या इतर ज्या अभ्यास पद्धती आहेत त्या सर्व अभ्यास पद्धतीपेक्षा प्रायोगिक पद्धती, एक्सपेरिमेंटल जी मेथड आहे, प्रायोगिक पद्धती आहे, तर ती पद्धती इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते. प्रायोगिक मानसशास्त्र या शाखेमध्ये प्रयोग केले जातात आणि त्या प्रयोगाद्वारे कशा प्रकारचे निष्कर्ष प्रस्थापित केले जातात याही घटकाविषयी आपण यापूर्वी अभ्यास केलेला आहे. आता आपण इव्हॉन पॅव्लोव, रशियन शरीरशास्त्रज्ञ इव्हॉन पॅव्लोव यांचा आपण अभिसंधानावरचा प्रयोग अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, जर एखाद्या व्यक्तीचं वर्तन आपल्याला अभ्यासायचं असेल किंवा एखाद्या प्राण्याचं आपल्याला वर्तन अभ्यासायचं असेल, तर मी सांगितलं की मानसशास्त्रामध्ये प्रयोग केले जातात आणि हे प्रयोग प्रायोगिक मानसशास्त्र या शाखेमध्ये काम करणारे जे प्रायोगिक मानसशास्त्रज्ञ असतात, त्याला आपण एक्सपेरिमेंटल सायकोलॉजिस्ट असं म्हणतोय, ते करतात. तर इथे रशियन शरीरशास्त्रज्ञ इव्हॉन पॅव्लोव यांनी इकडे एका कुत्र्यावरती त्यांनी प्रयोग केलेला आहे. रशियन शरीरशास्त्रज्ञ खरं तर ते फिजिओलॉजिस्ट होते, शरीरशास्त्रज्ञ होते, ते काही मानसशास्त्रज्ञ नव्हते. परंतु शरीरशास्त्रज्ञ असल्यामुळे प्राण्यांच्या पचनक्रियेचा अभ्यास करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की प्राण्यांना अन्न दिल्यानंतर प्राण्यांनी लाळ निर्मिती करणं स्वाभाविक आहे, कोणताही प्राणी असेल तो. परंतु अन्न देण्या अगोदरच त्यांच्याकडे जो एक कुत्रा होता, तो कुत्रा काय करायचा, अन्न मिळण्या अगोदरच वेटरच्या पावलांना तो लाळ ही प्रतिक्रिया निर्माण करत होता. तर हे असं का होतंय या घटकाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी हा अभिसंधानावरचा प्रयोग करण्यास घेतलेला आहे. अभिसंधानावरचा प्रयोग हा सर्वात
पहिला प्रयोग होता, त्यामुळे त्याला अभिजात अभिसंधान असं म्हटलं जातं. तर रशियन शरीरशास्त्रज्ञ इव्हॉन पॅव्लोव यांनी कुत्रा या प्राण्यावरती जो प्रयोग केला त्या प्रयोगाची रचना आपण या ठिकाणी समजून घेतोय. इथे एक आकृती मी काढलेली आहे. या आकृतीमध्ये एका टेबलवरती घट्ट पट्ट्याच्या साहाय्याने एका कुत्र्याला बांधलेलं आहे. त्याच्या मानेवरती एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. या ठिकाणी रशियन शरीरशास्त्रज्ञ इव्हॉन पॅव्लोव इथं बसलेले, त्याच्याकडे या बेलचं नियंत्रण आहे. ही संपूर्ण जी खोली आहे, प्रयोगाची रूम आहे, ती नियंत्रित आहे, कंट्रोल्ड आहे. बाहेरचा कुठल्याही पद्धतीचा वास येणार नाही, कुठल्याही पद्धतीचा आवाज येणार नाही, अशा पद्धतीचं नियंत्रित वातावरण या प्रयोगाचं आहे. इव्हॉन पॅव्लोव काय करतो या प्रयोगामध्ये, सुरुवातीला बेलचा आवाज तो देतो. त्याच्याकडे बेलचा कंट्रोल आहे. तिथून तो बेलचा घंटेचा आवाज देतो. घंटेचा आवाज दिल्यानंतर काय करतो कुत्रा, हा कुत्रा जो इव्हॉन पॅव्लोवने प्रयोगासाठी वापरलेला आहे, तो कुत्रा प्रयोगशाळेशी तेथील वातावरणाशी पूर्णपणे परिचित आहे. कारण इव्हॉन पॅव्लोव दररोज त्याला प्रयोगशाळेमध्ये आणत होता आणि त्यामुळे तो कुत्रा त्या वातावरणाशी परिचित होता. एखादा नौका कुत्रा जर त्याने वापरला असता तर तो कदाचित त्याच्यावरती भुंकत बसला असता, पण असं नाही झालेलं. तर त्याने काय केलेलं होतं की हा परिचित कुत्रा, प्रयोगशाळेशी तेथील वातावरणाशी परिचयाचा कुत्रा त्याने या प्रयोगासाठी घेतलेला आहे. त्याला घट्टपट्ट्याच्या सहाय्याने एका टेबलवर बांधलेलं आहे. त्याच्या मानेवरती छोटीशी लाळ ग्रंथीवरती त्याने शस्त्रक्रिया केलेली आहे. तिथे 2 रबरी नळ्या त्याने जोडलेल्या आहेत या लाळ ग्रंथीवरती, आणि तिथून त्या 2 रबरी नळ्या, या ठिकाणी एक चंचुपात्र आपल्याला दिसते, त्या चंचुपात्रामध्ये ही लाळ सोडण्याची व्यवस्था त्याने केलेली आहे. इथे इव्हॉन पॅव्लोवकडे या बेलचा कंट्रोल आहे. इव्हॉन पॅव्लोव प्रयोगाच्या सुरुवातीला काय करतोय, बेलचा आवाज देतो. या प्रयोगामध्ये बेलचा आवाज हा कंडिशनल स्टिम्युलस आहे, अभिसंधित उद्दीपक आहे, कृत्रिम उद्दीपक ज्याला आपण म्हणतो. तर तो उद्दीपक या ठिकाणी त्याने बेलचा वापरलेला आहे. इथे बेलचा आवाज ऐकल्यानंतर कुत्रा काय करतो, कान उभे करतो, इकडे तिकडे पाहतो. तर अशा पद्धतीच्या निरर्थक प्रतिक्रिया तो देतो. म्हणजे कोणताही प्राणी अशाच पद्धतीची प्रतिक्रिया देणार आहे. आवाज आला की तो इकडे तिकडे पाहणार आहे, कान टोकणे वगैरे यासारख्या प्रतिक्रिया त्याने केलेल्या आहेत. त्यानंतर लगेचच विदिन सेकंड, काही क्षणातच काय होतं, इव्हॉन पॅव्लोव लगेच त्या कुत्र्याला अन्न देतो, अन्नाची भुकटी तो देतो. अन्न समोर पाहिल्यानंतर कुत्रा काय करतो, लाळेचे 2 थेंब या चंचुपात्रामध्ये सोडतो. बघा, बेल वाजली त्यावेळी कुत्र्याने कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया दिलेल्या नाही आहेत, पण अन्न समोर पाहिल्यानंतर या कुत्र्याने मात्र लाळेचे काही थेंब या ठिकाणी या चंचुपात्रामध्ये सोडलेले आहेत. म्हणजे अन्नाला लाळ ही निर्मिती, ही प्रतिक्रिया कुत्रा द्यायला लागलेला आहे. अन्न हा काय या प्रयोगामध्ये अनकंडिशनल स्टिम्युलस आहे, अनभिसंधित उद्दीपक आहे. त्याला आपण मूळ उद्दीपक किंवा नैसर्गिक उद्दीपक असं आपण म्हणतोय. या प्रयोगामध्ये अनभिसंधित उद्दीपक अन्न, ज्याला आपण अन्नाची भुकटी असं म्हटलेलं आहे, ज्याला आपण अनकंडिशनल स्टिम्युलस असं इंग्लिशमध्ये म्हणतोय, आणि कंडिशनल स्टिम्युलस जो आहे, अभिसंधित उद्दीपक आहे, तो आहे कृत्रिम उद्दीपक, ज्याला आपण घंटानाद असं म्हटलेलं आहे. तर या प्रयोगामध्ये इव्हॉन पॅव्लोव प्रत्येक प्रयत्नामध्ये कुत्र्याला भूक लागल्यानंतर अगोदर बेलचा आवाज देतो, लगेच अन्न देतो. मध्ये काही वेळ जातो, कुत्र्याची भूक ही प्रेरणा तीव्र होते. इव्हॉन पॅव्लोव बेलचा आवाज देतो, लगेच काही क्षणात तो अन्न देतो. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. सुरुवातीच्या प्रयत्नामध्ये काय केलेलं आहे, इव्हॉन पॅव्लोवने बेलचा आवाज दिल्यानंतर कुत्र्याने फक्त इकडे तिकडे पाहणे प्रतिक्रिया दिलेली होती आणि अन्नालाच कुत्रा प्रत्येक प्रयत्नामध्ये लाळ निर्माण करत होता. परंतु आता इव्हॉन पॅव्लोवने अशा अनेक ट्रायल्स घेतलेले आहेत, अशा अनेक प्रयत्न घेतलेले आहेत. या प्रयत्नामध्ये आता असं व्हायला लागलेलं आहे की पूर्वी हा जो कुत्रा अन्न समोर आल्यानंतरच लाळ निर्मिती करत होता, ती लाळ निर्मिती प्रतिक्रिया आता तो कुत्रा त्या घंटेच्या आवाजाबरोबरच द्यायला लागलेला आहे. म्हणजे आता तो बेल झाल्याबरोबरच लाळेचे काही थेंब तो त्या चंचुपात्रामध्ये सोडायला लागलेला आहे. याचा अर्थ काय झालेला आहे, अन्नाला दिली जाणारी लाळ निर्माण करणे ही प्रतिक्रिया जी आहे ती कुत्र्याने कशाशी जोडून घेतलेली आहे, या कंडिशनल स्टिम्युलसशी त्याने जोडलेली आहे, अभिसंधित उद्दीपकाशी, घंटानादाशी त्याने जोडलेली आहे. म्हणजे इथे मूळ किंवा नैसर्गिक उद्दीपकाला, अभिसंधानाची व्याख्या मी तुम्हाला सांगतोय विद्यार्थी मित्र हो. अभिसंधान कशाला म्हटलं जातं, कंडिशनिंग कशाला म्हटलं जातं, तर कंडिशनिंग याचा अर्थ आहे मूळ किंवा नैसर्गिक उद्दीपकाला दिली जाणारी प्रतिक्रिया त्याच्या जोडीने येणाऱ्या कृत्रिम उद्दीपकाला जर दिली जात असेल तर त्याला आपण अभिसंधान किंवा कंडिशनिंग असं म्हणतोय. याही प्रयोगामध्ये कुत्र्याने हेच केलेलं आहे. जसजसे ट्रायल्स वाढत चालल्या तसं कुत्र्याने अध्ययन करून घेतलं. हे सगळे अध्ययनावरचे प्रयोग आहेत. कुत्र्याने हे शिकून घेतलेलं आहे की बेल हे मला अन्न मिळण्याची सूचना आहे. बेल होते लगेच अन्न मिळते, बेल होते लगेच अन्न मिळते, बेल होते लगेच अन्न मिळते. म्हणजे बेल नंतर अन्न हे अगदी कमीत कमी कालावधीमध्ये इव्हॉन पॅव्लोवने त्याला प्रेझेंट केलेलं आहे, दिलेलं आहे. त्यामुळे कुत्र्याने काय केलेलं आहे, या 2 उद्दीपकामधला सहसंबंध, असोसिएशन, साहचर्य त्याने 2 घटकामध्ये प्रस्थापित करून घेतलेलं आहे.
बेल आणि अन्न याच्यामध्ये सुद्धा बेल होती अन्न मिळते, बेल होती अन्न मिळते, अशा पद्धतीनं दोन घटकामधला साहचर्य संबंध त्याने शिकून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये अभिसंधानाची जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया या ठिकाणी अभिसंधान दृढ झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर अशा पद्धतीनं रशियन शरीरशास्त्रज्ञ इव्हॉन पॅव्लोव्हने इथे घंटानादाला अन्नाला दिली जाणारी लाळ निर्माण करणं ही प्रतिक्रिया जी आहे ती त्या कुत्र्याने आता या प्रयोगाच्या अंती बेलचा आवाज झाल्याबरोबरच कुत्रा काय करायला लागलेलं आहे, लाळ निर्मिती करायला लागलेलं आहे, लाळेचे काही थेंब तो चंचुपत्रामध्ये सोडायला लागलेले. याचा अर्थ हे कुत्र्याचं अभिसंधान झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रो, हा प्रयोग मी थोडक्यामध्ये सांगितलेला आहे. याची बरीचशी वैशिष्ट्य प्रायोगिक विलोपन असेल किंवा इकडे सामान्यीकरण असेल, जनरलायझेशन असेल, दृढीकरण असेल, तर यासारखी बरीचशी वैशिष्ट्य या प्रयोगाची आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. तर ही वैशिष्ट्य आपल्याला काही इतर डिटेल्स दिलेली नाही आहेत. पुस्तकामध्ये हा प्रयोगसुद्धा आपल्याला सविस्तरपणे दिलेला नाही आहे, परंतु आपण इथे आकृती दिलेली आहे त्यावरून आपण प्रयोगाची रचना या ठिकाणी फक्त समजून घेतलेली आहे. याच्यानंतर पुढची जी शाखा आहे ती आहे ॲबनॉर्मल सायकोलॉजी किंवा ज्याला आपण अपसामान्य मानसशास्त्र असं म्हणतोय. मानसशास्त्राच्या या शेवटच्या सैद्धांतिक शाखेमध्ये ॲबनॉर्मल सायकोलॉजी या ब्रँचमध्ये आपण कशाचा अभ्यास करतो आहे हे पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, ॲबनॉर्मल किंवा ज्याला आपण अपसामान्य म्हणतो, सामान्याच्या विरुद्ध हा शब्द आहे. सामान्य अपसामान्य म्हणजे सामान्य अपसामान्य म्हणजे काय, तर सामान्यापेक्षा वेगळा, सामान्यापासूनचं विचलन म्हणजे अपसामान्यता होय. ज्या व्यक्तीचं वर्तन सामान्य व्यक्तीपेक्षा भिन्न स्वरूपाचं असतं, वेगळ्या प्रकारचं असतं, त्याला आपण अपसामान्य असं म्हणतो किंवा असामान्य असं म्हणतो. तर त्याला आपण ॲबनॉर्मल असं मानसशास्त्रामध्ये म्हणतो. आता या अपसामान्यत्वाचा अभ्यास करणारी जी शाखा आहे तर ती शाखा आहे ॲबनॉर्मल सायकोलॉजी. ही एक सैद्धांतिक शाखा आहे. मानसशास्त्राच्या या शाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर आपल्या अवतीभोवती अनेक माणसं अशी आपल्याला पाहायला मिळतात की जी वरवर आपल्याला सामान्य वाटतात, परंतु त्यांच्यामध्ये काहीतरी अपसामान्य असतं. आता अपसामान्य म्हणजे काय, तर ज्यांचं वर्तन किंवा ज्यांचं वागणं आम्हा चार चौघापेक्षा डिफरंट असेल, वेगळं असेल, तर अशा व्यक्तीच्या वर्तनाला आपण अपसामान्य असं म्हणतो. म्हणजे एखाद्या परिस्थितीमध्ये जेव्हा एखादी प्रतिक्रिया अनेक लोक देत असतात, एखाद्या उद्दीपकाला एखादी प्रतिक्रिया अनेक व्यक्ती देत असतात, ती प्रतिक्रिया सारखीच असते, परंतु एखादा व्यक्ती मात्र एकटाच वेगळी प्रतिक्रिया देत असेल तर त्याला आपल्याला अपसामान्यत्व असं म्हणावं लागतं. म्हणजे अपसामान्यत्व म्हणजे काय, इतरांपेक्षा जर वेगळी एखादी व्यक्ती प्रतिक्रिया देत असेल तर त्याला आपण अपसामान्यत्व असं म्हणतो आहे. या व्यक्ती सामान्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचं वर्तन करत असतात. तर असं जे अपसामान्य वर्तन आहे हे वेगवेगळ्या घटकाच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येतं. आणि अशा अपसामान्य वर्तनाचा अभ्यास करणारी जी शाखा आहे ती आहे ॲबनॉर्मल सायकोलॉजी. या ॲबनॉर्मल सायकोलॉजीमध्ये काम करणारे जे मानसशास्त्रज्ञ असतात ते मानसशास्त्रज्ञ कशाचा अभ्यास करतात, तर उदाहरणार्थ काही व्यक्ती ह्या अतिसंशयी असतात. एखाद्या व्यक्तीवरती खूप संशय घेत राहतात आणि अकारण संशय असतो, काहीच त्याच्यामध्ये तथ्य नसतं. अशा परिस्थितीमध्ये काही व्यक्ती संशयखोर वृत्तीच्या असतात, तर अशा संशय वृत्तीचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर काही व्यक्ती या व्हिम्झिकल असतात, लहरी असतात, क्षणार्धात विचार त्यांचे सतत बदलत असतात किंवा त्यांचा मूड सतत बदलत असतो. तर अशा व्हिम्झिकल व्यक्ती किंवा इतरांशी ते त्या पद्धतीने चांगलं बिहेव करत नाही आहेत, अशा लहरी व्यक्तींचा अभ्याससुद्धा या ब्रँचमध्ये केला जातो. त्याचबरोबर काही व्यक्तींना अकारण काही भास होत असतात, इल्युजन डिल्युजन ज्याला आपण म्हणतो, भ्रम आणि विभ्रम म्हणतो. तर असे काही भास काही व्यक्तींना होत असतात. खरं तथ्य काहीच नसतं, खरं वास्तव काहीच नसतं, पण तरीसुद्धा हे लोक आभासी जीवनामध्ये, आभासी विश्वामध्ये वावरत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर अशाही व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास या अपसामान्य मानसशास्त्र या ब्रँचमध्ये केला जातो. त्याचबरोबर काही व्यक्ती या रिटार्डेड असतात, मतिमंदत्व घेऊन जन्माला आलेले असतात. चाइल्ड रिटार्डेशन असेल, लहान मुलांच्या मधलं मतिमंदत्व असेल, तर अशा व्यक्ती मतिमंद का बनते किंवा त्यांचा बौद्धिक विकास का कमी असतो, त्यांचा बुद्धिगुणांक IQ कमी का असतो, तर याही घटकाचा अभ्यास करणारी जी ब्रँच आहे त्या ब्रँचला आपण अपसामान्य मानसशास्त्र ॲबनॉर्मल सायकोलॉजी असं म्हणतोय. त्याचबरोबर काही व्यक्तींच्यामध्ये फोबिक डिसऑर्डर्स असतात, भयगंड ज्याला आपण म्हणतो. काही व्यक्ती अकारण भीतात, घाबरतात. कशाची भीती त्यांना वाटते, झुरळांची भीती वाटते, पालीची भीती वाटते किंवा ज्या गोष्टी हानिकारक नाही आहेत तर अशाही काही गोष्टी, अंधाराची भीती काही व्यक्तींना वाटते, उंच जागांची काही व्यक्तींना भीती वाटते, काही व्यक्तींना डेप्थ किंवा खोल जागांची भीती वाटते. खरं तर ही वास्तव भीती नाही.
खरं तर काहीच कारण नाही आहे, परंतु तरीसुद्धा काही लोकांना अशा पद्धतीची भीती वाटते. तर अशा ज्या वर्तन समस्या असतात, ज्याचा अनुभव अपसामान्य व्यक्ती घेत असतात, तर अशा सर्व वर्तन समस्यांचा अभ्यास करणारी जी ब्रँच आहे त्या ब्रँचला आपण ॲबनॉर्मल सायकोलॉजी, अपसामान्याचे मानसशास्त्र असं या ठिकाणी म्हणतो आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण सैद्धांतिक शाखा ज्या आहेत मानसशास्त्राच्या, तर या शाखेमध्ये 6 शाखांचा आपण अभ्यास केलेला आहे आतापर्यंत. यामध्ये वैकल्पिक मानसशास्त्र, बाल मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, त्याच्यानंतर बोधनात्मक मानसशास्त्र, त्यानंतर प्रायोगिक मानसशास्त्र आणि अपसामान्य मानसशास्त्र, ज्याला आपण ॲबनॉर्मल सायकोलॉजी असं म्हटलेलं आहे. तर या सर्व शाखांचा आपण या ठिकाणी सैद्धांतिक शाखामध्ये अभ्यास केलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण उपयोजित मानसशास्त्राच्या ज्या शाखा आहेत या सर्व शाखांचा आपण अभ्यास करणार आहे. तर या ठिकाणी आज आपण थांबतोय. धन्यवाद.